पुण्याजवळच्या उरळी कांचनमध्ये पतीकडून क्रौर्याचा कळस झालेला आहे। पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकून 15 दिवस तिला घरात कोंडलं। तुला फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणून पतीनं छळ केलाय। पत्नीचा घराबाहेर पळण्याचा प्रयत्न देखील अयशस्वी ठरलाय, कारण ती घराबाहेर पळून जात असताना पतीनं दरवाजा बंद केला। 20 एप्रिलची घटना आहे, जी 15 दिवसानंतर उघड झाली आहे। राज्याच्या अनेक भागात भीषण पाणी टंचाई। हिंगोलीतल्या खंडाळा गावात विहिरीच्या तळाला गेलेलं पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत। पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल बनलाय। राज्यात ठिकठिकाणी इंधनाचा तुटवडा। वाशिममध्ये चौथ्या दिवशी डिझेलचा ठणठणाट, तर हिंगोलीतही डिझेलसाठी कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा। कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। रोहित पवार, भास्कर भगरेंच्या नेतृत्वात आंदोलन। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक हतबल। ठाणे महापालिकेतील खडाजंगीनंतर रवींद्र चव्हाणांनी भाजप नगरसेवकांची बैठक घेतली। शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी। निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप। राष्ट्रवादीत सुनेत्रा पवारांच्या बदलत्या भूमिकांवरून पक्षात चर्चांना उधाण। पार्थ पवार पत्रप्रपंच करत असून सुनेत्रा रोखू शकत नसल्याची कुजबूज। शरद पवारांनी घडी सावरावी, आमदारांची इच्छा। केरळमध्ये 10 वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता स्थापन होणार। व्ही.डी. सतीशन आज 20 मंत्र्यांसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। काँग्रेसचे 11 तर आययूएमएलचे 5 मंत्री शपथबद्ध होणार। बंगाली दुर्गामातेच्या रूपात नृत्य करत आणि पंचारती करत पंतप्रधान मोदींचं स्वीडनमध्ये स्वागत। मोदींचा स्वीडनच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान। स्वीडननंतर मोदी नॉर्वे आणि इटलीला जाणार। अमेरिका इराणमध्ये शांती करार झाला नाही तर वाईट परिणाम होतील। डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा धमकी। इराणच्या ड्रोनवरील हल्ल्याचा एआय व्हिडिओ जारी। अमेरिकेच्या नौदलाच्या 2 लढाऊ विमानांची हवेतच टक्कर। विमानातल्या चौघांनी पॅराशूट उघडून स्वतःचे प्राण वाचवले। एअर शो दरम्यान अपघात झाला। राजस्थानवर 5 गडी राखून विजय मिळवत दिल्लीनं वर्चस्व कायम ठेवलं। 4 चेंडू शिल्लक ठेवून 194 धावांचं आव्हान पार। अभिषेक आणि राहुलची शतकी सलामी। सोलापूरचा महेंद्र गायकवाड 52व्या हिंदकेसरी स्पर्धेचा मानकरी ठरला। हाताच्या दुखापतीनंतर पृथ्वीराज मोहोळची सामन्यातून माघार, तर हरियाणाच्या काजल डोचकने महिला हिंदकेसरीचा खिताब पटकावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।